सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारं आपलं कठोपनिषदामध्ये असणारी द्वितीय वल्ली आणि त्याच्या असणारं आता हे संपूर्ण शेवटचे काही असणारे जे मंत्र आहे या सगळ्या मंत्रांच्या द्वारे 23, 24 आणि 25 आजच्या पाठाचे मंत्र येणार आहेत. हे जे असणारे 23, 24, 25 या मंत्राच्या द्वारे ते जे आत्मतत्व आहे ज्याचं विश्लेषण आत्तापर्यंत संपूर्ण या ठिकाणी करत आहोत. आणि असं असणार ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, नक्की काय केलं पाहिजे. आपण सगळे साधना करत असतो, परंतु साधना करत असताना सुद्धा नक्की कोणती साधना केली पाहिजे, आपल्यासाठी कोणती साधना उपयुक्त आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. नाही तर मग अनेक वर्ष जरी साधना केली, अनेक जप तप जरी केली तरी मन शेवटी ज्या समाधान हा मुख्य गुण साधकासाठी सांगितला. ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान. तुमच्या जीवनामध्ये समाधान नावाची जर वस्तू नसेल, समाधान नावाची जर गोष्ट नसेल तर संपूर्ण जगत जरी तुम्हाला आणून अर्पित केलं तरी सुद्धा मनामध्ये असणारी जी आहे इच्छा कामना ती पूर्ण होणार नाही. म्हणून माणसाने कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे. आणि हे थांबायला शिकणं कोण सांगतं, हे असणारे आचार्य परंपरा ग्रंथ परंपरा कुठेतरी थांबलं पाहिजे. आता आपण पाहतोय मग काय सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त मग धावणंच येतं नशिबात. एवढं झालं ठीक आहे, समाधानी मी जे आहे प्राप्त परिस्थितीमध्ये मी समाधानी आहे, हे साधकाचं लक्षण पाहिजे. नाही तर मग साधक झाल्यानंतर मला अजून आत्मिक पाहिजे, अमुक पाहिजे, तसं पाहिजे, असं पाहिजे, या सगळ्या काही गोष्टी नाही. फक्त त्याचं चित्त कुठे पाहिजे, परमेश्वर प्राप्तीवरच. मला जीवनामध्ये बाकी काही नको, फक्त परमेश्वरच प्राप्त करून घ्यायचा आहे. उद्धरेद आत्मनात्मानम, मला माझाच उद्धार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा संकल्प जो आहे हा संकल्प मनामध्ये कायम ठेवला पाहिजे. संकल्पापुरता नाही. आता मग गुरुजी घेतात संकल्प करून श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मण करून सगळं मना मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त श्री महागणपती देवता प्रीत्यर्थम यासाठी हा संकल्प करतो. झालं, दुसऱ्या दिवशी माझ्या संकल्पाचा विसर पडतो. तसं होता कामा नाही. मग काय, हा नित्य संकल्प जे आहे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान. समाधान तुमची वृत्तीचं असेल तर आज जीवनामध्ये जे काही प्रश्न सगळ्यांना भेडसावत आहेत, स्ट्रेस सगळ्यात महत्वाचा, काय तणाव, आणि मग त्या तणावमुक्त जीवनासाठी विविध शिबिरं, अनेक गोष्टींचं तिथं नियोजन. परंतु याच्यावर उत्तर एवढं एकच आहे, संतांनी सांगितलं, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे काही करायचंच नाही असं नाही. नाही तर मग चित्ती असू द्यावे समाधान म्हटल्यानंतर काहीच करायचं नाही मग आहे यापर्यंत, तसं नाही. जी प्राप्त परिस्थिती आहे ती प्राप्त परिस्थिती हाताळत काहीच नाही असं नाही.
जो मनावर येणारा जो ताण आहे तो ताण कमी करून जे मिळेल त्याने समाधानी राहायचं. हे साधकाचं हे सगळं लक्षण चाललेलं आहे. नाही तर मग याला तुम्ही कुठेतरी दुसरीकडं सर्वसामान्य जनतेसाठी जर बसवायला गेला तर ते बसणार आहे. साधकाचंच असणारं लक्षण. अनन्यास चिंतयंतो मां म्हणून सांगितलं 9व्या अध्यायामध्ये. ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां. नित्य अभियुक्तता पाहिजे. परमेश्वरच प्राप्त झाला पाहिजे, मोक्षच प्राप्त झाला पाहिजे. कारण हे दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमैव तद्दैवानुग्रह हेतुकम सांगितलं. मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. आता तुम्ही ऐकताय म्हणजे काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले हे श्रवण करण्यासाठी पण काहीतरी पुण्य पाहिजे. कुठेतरी काहीतरी त्याचा पुण्य संचय जो आहे, बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. काहीतरी पुण्याचा संचय निर्माण झाल्यानंतरच अशा प्रकारचं असणारं अत्यंत कठीण हे संपूर्ण असणारं उपनिषदादी ग्रंथाचं अध्ययन एवढं सहज नाही. म्हणून त्यासाठी काहीतरी पुण्य फलित झाल्याशिवाय दैव अनुग्रह हेतुकम आचार्य म्हणतात. त्या ठिकाणी दैवाची कृपा झाल्यानंतरच हे प्राप्त होणार आहे असं. आणि अशा अनुषंगाने आणि म्हणून काय केलं पाहिजे मग? आम्हाला जर जीवनामध्ये ते आत्मतत्व प्राप्त करायचं असेल तर मग नक्की काय केलं पाहिजे त्याच्यासाठीच. आणि म्हणून त्या ठिकाणी साधका पंचकम जो आहे, आता मागे एकदा जाऊन पहा, त्या ठिकाणी असणाऱ्या 40 प्रकारच्या साधना का सांगितल्या? त्यासाठीच सांगितल्या. हेच करायचं. वेदो नित्य अधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयताम् एकान्ते सुखमाप्स्यतां परतरे चेतस्समाधीयतां सांगितलं. पुढे सांगितलं एकांते सुखमाप्स्यतां. मस्त एकांत स्थानामध्ये राहून एकांते सुखमाप्स्यतां. कोणी नको. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सांगितलं महाराजांनी त्या ठिकाणी. म्हणून उठल्यानंतर सकाळी काय करायचे? त्या एकांतवासामध्ये भंडारा डोंगरावरच विठ्ठल 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 रामकृष्ण हरी पांडुरंग हरी हा नाम जय घोष करत 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 त्या ठिकाणी ते जायचं. आणि म्हणून काय? एकांते सुखम अवाप्स्यताम. एकांतवासामध्ये छान वाटलं पाहिजे, कोणी नको. अशी वृत्ती अंतःकरणाची झाली पाहिजे, बळजबरीने नाही. अंतःकरणाला वाटलं पाहिजे हे नको ते नको. कुठे जातात त्या लग्न समारंभात, कुठे जातात त्या इकडं, कुठे जातात तिकडं. जाऊ दे ना, तुम्ही तुमचे रिक्षाला पैसे घ्या, तुम्ही तुमचे जावा. आणि मग हा निवांत आपला एकांत मध्ये शास्त्राचं श्रवण करेल, चिंतन करेल, जप करेल, तप करेल. चेतस समाधीयताम. चित्त जे आहे ते चित्ताची त्या ठिकाणी काय झाली पाहिजे? एकाग्रता झाली पाहिजे. मग अशा प्रकारे हे सगळं कधी निर्माण होईल? ज्यावेळेस साधनेचा असणारा क्रम अमानित्व अधंबित्व आदी असेल, राजसिक तामसिक गोष्टींचा त्याग केल्यानंतर अंतःकरणाची असणारी वृत्ती सजातीय धारेमध्ये ज्यावेळेस प्रवाहित होत असेल त्यावेळेस हे सगळं शक्य होतं. म्हणून याच्यासाठी काय आहे? हे सगळं निसर्गतः नैसर्गिक आपल्या आप झालं पाहिजे, प्रयत्न नाही. आपल्या आप त्याला वाटलं पाहिजे असं झालं पाहिजे, ते तसं आता नको, काही नको, हे नको ते नको. हे ज्यावेळेस त्याला आता लक्षात येईल, वैराग्य निर्माण व्हायला लागेल, त्याचं वास्तविकता म्हणून विवेक पहिला सांगितला. किती वेळ ते राहणार आहे? एखादी जरी गाडी घेतली, नवीन जरी गाडी घेतली, तर आता एवढं हे झालंय, जगत पुढे गेलंय की एका महिन्याला दुसरं व्हर्जन मॉडेल आलं की हे जे पहिलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदलत असतो. पहिल्यासारखं नाही आता. पहिले एक गाडी घेतली की 10-15 वर्ष वापरायची. आता तसं नाही आहे. आता एवढं फास्ट टेक्नॉलॉजी बदलतीये की तिथल्या तिथे एका महिन्यात अनेक नवीन अपडेट त्यामध्ये होत जातात. सगळं जगताच्या प्रवाहामध्ये चालत असलं
तरी मला कुठं उभं राहायचंय हे मी माझं ठरवलं पाहिजे. हे तर चालूच राहणार, ते जगताचा फ्लो आहे, तो तसाच चालू राहणार. पण त्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला कुठं उभं राहता आलं पाहिजे, कुठपर्यंत आपल्याला उभं राहता आलं पाहिजे हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. आणि असं ज्यावेळेस आपण ठरवू त्यावेळेस काय होऊ, तो दृढ निश्चय, तो संन्यास. संन्यास म्हणजे काय, सम्यक न्यास. की आता मग काय झालं, चित्त दृढ झालं की बस मला आता याच मार्गावर जायचं आहे, दुसरा कोणताही मार्ग मला नको. परमेश्वराचंच भजन कीर्तन पूजन साधना हे जे आहे हेच मला पाहिजे. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा शास्त्रचिंताच, अशी जी आहे ती उत्तम जी आहे, उत्तमा सहज अवस्था. त्या ठिकाणी शास्त्र सांगतं सहज अवस्थेने जिथं बसला तिथं मन उन्मनी भावाला निघून जाणे, काही त्याला प्रयत्न करण्याची गरजच नाही. बसला, आसन घातलं, प्राणायाम केला, मन एकाग्र केलं, नासिकाग्र कॉन्सन्ट्रेशन केलं, काही नाही. उत्तमा सहजा अवस्था, ज्या अवस्थेमध्ये बसला तसाच. आता म्हणून आपण पाहतो सिद्धपुरुषांची असणारे चरित्र, हे जे सगळं आहे सगळं आपण पाहतोय की त्या ठिकाणी बसल्यानंतरच मन उन्मनी व्हावा आला, काही न प्रयत्न करता. ही अतिशय उत्तम अवस्था. मग ते मला परमेश्वराशी एकरूपता तिचं निर्माण होते. हे काय, हे साधनेची परिपक्व अवस्था आहे त्याची. हे काय लगेच होत नाही. मनुष्याणाम सहस्रेषु सांगितलं. त्याच्यामध्येच एखादाच यततामपि सिद्धाम, सिद्ध झालेल्यांमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात. सिद्धी तर प्राप्त होईलच, तेवढं अनुष्ठान केल्यावर, तेवढं जप केल्यानंतर सिद्धी ही प्राप्त होणारीच आहे. परंतु कधी, तर सिद्धी प्राप्त झालेले जे असे अनेक महात्म्य आहे, यततामपि सिद्धानाम सांगितले, ते सिद्धी प्राप्त झालेले हजारो हजारो लाखो लाखो लोक कुंभमेळ्यामध्ये आपण पाहतो. हजारो लाखोच्या संख्येने ते साधू, ते काय सिद्धी प्राप्त केलेलेच आहेत. परंतु असे जे सिद्धी प्राप्त केलेले आहेत, त्या सिद्धी प्राप्त केलेल्यामध्ये काय, एखादा काय करतो, माम तत्त्वतः, भगवंताला तत्त्वतः जाणतो की भगवंताचं वास्तविक स्वरूप जे आहे आणि माझं वास्तविक स्वरूप काय आहे ते एवढंच आहे. ममैवांशो जीवलोके, हेच माझं वास्तविक स्वरूप आहे. मी भगवंताचाच अंश आहे, आणि जो अंश आहे तो अंशीकडेच जातो. जसं आपल्याकडे आपण काय म्हणतो, मी आपण कुल गोत्र, मी अमुक ह्याचा, मी अमुक तसा, मी यांच्या परिवाराचा, यांच्या कुटुंबातला, माझे आजोबा तसे, माझे पंजोबा तसे, आमचे हे असे, हे एवढे शूर होते, हे एवढे विद्वान होते. जसा आपल्याला तो एक प्रकारचा गर्व असतो, अभिमान असतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी मग कोणता अभिमान येतं, ममै वांशो जीवलोके, मी दुसरा कोणीही नाही, तर मी परमेश्वराचाच अंश आहे. अशा प्रकारे त्याची काय असणारी, चित्ताची असणारी धारणा त्या ठिकाणी. म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेस त्याची चित्ताची धारणा होईल की बस मी परमेश्वराचाच आहे, तेच या ठिकाणी सांगितलं. काय सांगितलं का, यमैव वैशे वृणुते तेन लभ्यः सांगितलं. त्या आत्म्यालाच जो जाणण्याचा प्रयत्न करतो, बाकी आता काही नको, फक्त परमेश्वरच, पांडुरंगच, विठ्ठलच. बोलाबा विठ्ठल, पहाबा विठ्ठल, कराबा विठ्ठल, जीव भावे म्हणतो. अंतःकरणापासून करायचं म्हणून नाही. आता हे सगळं जे काय आपण चाललंय पाहतोय आपल्या सभोवताल, हे कसं आहे, हे सगळं दाखवण्याची साधन आहे. अंतःकरणापासून सगळं सोडून, हातचा राखून नाही. संतांनी हातचा राखून परमेश्वराला प्राप्त नाही केलं. सगळं जे आहे ते
म्हणून सर्व धर्मान् परित्यज्य गीतेने सगळ्या शेवटी सांगितलं. एवढा विश्वास ज्यावेळेस परमेश्वरावर निर्माण होईल त्याच वेळेस तुला मी काय केल, मोक्ष प्रदान करेल मा शुच. म्हणून अशा अनुषंगाने म्हणून तो जो आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी तेच जाणायचं आहे, दुसरं काही नको. ध्रुव आहे, प्रल्हाद आहे. ध्रुवाने तर 8व्या वर्षीच असं स्थानच प्राप्त झालं पाहिजे की कुणी तिथनं मला हटवू शकत नाही. पण प्रल्हादाने 8व्या वर्षीत भगवंतच आहे, भगवंतच पाहिजे. कुठं आहे? सगळीकडेच आहे. हा दृढ निश्चय, हा निश्चय साधकाच्या मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होईल त्याच वेळेस यमैव विषय म्हणते येते न लभ्य. तेच पाहिजे, आत्मतत्वच पाहिजे, दुसरं काही नको. एवढी एकच धारणा मनामध्ये ठेवून त्या अनुषंगाने मग काय करेल तो, त्याच अनुषंगाने मग त्याच्या असणारी साधना. आणि म्हणून त्यासाठी मग इतर काही हे करतो म्हणून प्राप्त होईल, ते करून प्राप्त होईल, ते असे अनेक नानाविध बहुविध नानाविध त्या ठिकाणी साधना आहे. पण त्या सगळ्या ज्या साधना आहेत त्या काय, इह परलोक भोग प्राप्त्यर्थम, इहलोकी परलोकी काही ना काही ते भोग देणार. परंतु आत्मविद्या ते साक्षात परमेश्वरच देणार आहे. म्हणून राजविद्या आहे ती. परंतु राजविद्या जरी असली तरी कशी आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, राजविषय अत्यंत विषय. मग तेच आता या मंत्रातनं सांगण्याचा प्रयत्न केला. कोणता? नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन यमैवैष वृणते तेन लभ्या तस्यैष आत्मा वृणते तनोगुं स्वाम. नायमात्मा प्रवचनेन लभ्य, ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व फार मला वाटलं फार शास्त्रात मी अध्ययन करेल, फार विद्वान होईल, फार मोठा पंडित होईल, वाक्वैखरी शब्दजरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम वैदिश्याम विदुषम तद्वत भुक्तये न तु मुक्तये. आचार्य म्हणतात त्या ठिकाणी विवेक चूडामणीमध्ये, वाक्वैखरी शब्दजरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम. सगळे बोलायला एकदा लागला की 2 तास छान सगळं सांगत असतो. परंतु हे सर्व जरी त्या ठिकाणी झालं तरी सगळं कशासाठी? तर हे सर्वच्या सर्व भुक्तये न तु मुक्तये सांगितलं शास्त्राने. स्वतःच्या भोगाकरताच त्यातनं काहीतरी आर्थिक लाभ प्राप्त करून घेईल, काहीतरी लोकसंग्रह प्राप्त करून घेईल. न तु मुक्तये आचार्य म्हणतात, मोक्षासाठी काही त्याचा उपयोग नाही. तेच सांगितलं पहिल्या चरणातून, नायमात्वा प्रवचनेन लभ्य. ते आत्मतत्व प्राप्त करायचं असेल कितीही शास्त्राचं अध्ययन करा, म्हणजे करायचंच नाही असं नाही, योग्य पद्धतीने जो करतो तो. नाही तर मग वाक्वैखरीच आहे फक्त, त्या अनुषंगाने मग करायचं म्हणून नाही. अशा प्रकारे कितीही शास्त्राचं अध्ययन केलं तरी त्याला ते आत्मतत्व प्राप्त होणार. नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन. मेधा कितीही बुद्धिमान असला, कितीही पंडित असला, कितीही तार्किक असला, कितीही मेधावी असला, न मेधया, कितीही मेधावी असला तरी त्या मेधेने, त्या बुद्धीने ते आत्मतत्व प्राप्त होऊ शकणार नाही. न बहुना श्रुतेन. मी फार ग्रंथाचं अध्ययन केलं, फार ग्रंथ वाचन केले, बहुश्रुत त्याला म्हणतं शास्त्र. काय म्हणतं शास्त्र त्याला? त्या वाक्याला त्याने अनेक ग्रंथाचं अवलोकन केलेलं आहे. असतात असे अनेक लोक की आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रंथाचं अध्ययन ते करतात. त्यांना शास्त्र म्हणतं बहुश्रुत. सगळं घे, ह्या ग्रंथाचं त्यातलं अनेक मेधाशक्ती पण चांगली असते. आणि मग त्यामुळे काय होतं, तो बहुश्रुत होतो. पण असा असणारा बहुश्रुत अथवा प्रचंड मेधाशक्ती असणारा, प्रचंड शास्त्राचा अध्ययन केलेला असणारा तरी सुद्धा ते आत्मतत्व त्याच्यासाठी प्राप्त होत नाही. मग कोणासाठी प्राप्त होतं? यम एव एषः वृणीते तेन लभ्यः. ज्यासाठी
तेच पाहिजे. अशा प्रकारे याचं काय दृढ निश्चय झालेला आहे. धरेद आत्मनात्मानम आत्मा नववसादय. आत्माच पाहिजे, आत्मदत्तच जीवनात प्राप्त करून घ्यायचे. अशा प्रकारे दृढ निश्चय याचा झालेला आहे. तेच पाहिजे, दुसरं मला आता काही नको. किती कुणी काय दिलं ते इहलोक परलोक इहमुक्त फलभोग विराग सांगितलं. ह्या लोकी परलोकी स्वर्गलोकामध्ये असणारे सुद्धा जे भोग आहेत, या लोकांमध्ये असणारे जे भोग आहे, काही नको. अशा प्रकारे मनामध्ये ज्याची काय झालेले आहे, मनामध्ये अशा प्रकारे ज्याची शक्ती निर्माण झालेली आहे, असा जो असणारा यम एव एषा वृणनेतेन, त्याच्यासाठीच तस्यैष आत्मा विरुणते तनोगुं स्वाम, त्याच्यासाठीच त्या अशा प्रकारे जो अनन्य भावाने त्या आत्मतत्वाला शरण जातो, त्यालाच ते आत्मस्वरूप आपलं स्वरूप प्रगट करून देतं. म्हणून ते राजविद्या आणि राजगुह्य. राजगुह्य काय आहे तर त्याच्यासाठीच थोडा जरी इकडे तिकडे डिस्टर्ब झाला तरी काय होतं, कधी काही उपयोग नाही, व्यवस्थितच आत्माच पाहिजे, बाकी काही नको. अशा भावनेने ते आत्मतत्व आहे सच्चिदानंद स्वरूप. जे आत्मतत्व आहे आत्मषटकामध्ये सांगितलेलं आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां नचा संगतम नैव मुक्तिर्नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप जे शिवतत्व आहे, ते सच्चित स्वरूप असणार शिवतत्व ते मीच आहे. अशा भावनेने जो काय करतो, साधना करतो, त्यालाच ते सच्चिदानंद स्वरूप असणारा आत्मत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. हे सांगितलं या ठिकाणी असणारा 23व्या मंत्रामध्ये. आचार्यांचं असणारं भाष्य काय आचार्य या ठिकाणी म्हणतायत, आचार्य म्हणतात, यद्यपि दुर्विज्ञेयः अयम आत्मा तथापि उपायेन सुविज्ञेय एव इति आह. नायमात्मा प्रवचनेन अनेक वेदे स्वीकारेण लभ्यः नेयः नापि मेधया ग्रंथार्थ धारण शक्त्या न बहुनाहुतेन केवलम. आचार्य म्हणतात, काय म्हणतात आचार्य, अज्ञानी लोकांना जरी आत्मा कळण्यास कठीण असला, जे अज्ञानी आहेत त्या अज्ञानी लोकांना जरी आत्मा कळण्यास कठीण आहे असला तरी शास्त्रोक्त उपायाने तो जाणे शक्य आहे. तरी सुद्धा शास्त्रोक्त उपायाने, मग कोणता शास्त्रोक्त उपाय? श्रवण मनन निधिध्यासना तद्विज्ञानार्थम सगुरुमेव अभिगच्छे. हे जे आहे शास्त्रोक्त उपाय, पहिलं गुरुशरण, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. मग शास्त्राभ्यास, आणि अशा प्रकारे शास्त्राभ्यास गुरुपदत्ती असेल तर काय, ते जे आत्मतत्व आहे ते शास्त्रोक्त उपायाने, म्हणजे अशा प्रकारे शास्त्रोक्त उपायाने, दुसरं नाही. म्हणून शास्त्रोक्त उपायाने ते जाणणे शक्य आहे. तो उपाय या मंत्रामध्ये सांगितला आहे. सर्व वेदांचे सर्व वेदांचे अर्थज्ञान झाले तरी हा आत्मा कळणार नाही. सगळ्या शास्त्राचं सगळं अगदी कोळून पिल्याला आपण म्हणतो, त्याला काय कुठलंही विचारा, सगळं कोळून पिलेलं आहे. परंतु वृत्ती अंतःकरणाची बहिर्मुखच आहे. सगळं कोळून पिल्यानंतर सुद्धा अंतःकरणाची वृत्ती बहिर्मुख असेल, मला आज इकडं जायचंय, मला तिकडं जायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय, अशी जर असेल त्याचा काही उपयोग नाही. तेच सांगितलं या ठिकाणी, सगळ्या शास्त्राला कोळून पिला आणि आत्मज्ञानासाठीच प्रगत नसेल, साधना नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्याला आत्मा कळणार नाही. मेधा म्हणजे ग्रंथात धारण करण्यास समर्थ अशी जी कुशाग्र बुद्धी, त्यानेही तो समजला जाणार नाही. मेधा अत्यंत प्रचंड विद्वान आहे, मेधावी आहे. एकदा सांगितल्यानंतर सहज लक्षात येतं, पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज पडत नाही. असा असणारा तो मेधा म्हणजे ग्रंथार्थ धारण करण्यास समर्थ अशी जी कुशाग्र बुद्धी, त्या बुद्धीने तेनेही ते आत्मतत्व प्राप्त होणार नाही. मग
नुसते पुष्कळ वेदांताचे श्रवण केल्याने देखील तो कळत नाही. फार वेदांत अनेक आहेत की नुसते वेदांत शास्त्राचं श्रवण करतात, कीर्तनाचं श्रवण करतात. अशा प्रकारे नुसते श्रवणानंद त्यांना म्हणतात. त्यांना फक्त ऐकण्यामध्येच आनंद आहे. असे प्रकारचे जे श्रवणानंद आहेत त्यांना सुद्धा नुसते अनेक वेदांत शास्त्राचं पठन करून सुद्धा ते आत्मतत्व प्राप्त होणार नाही. स्पष्ट सांगितलं, ते आत्मतत्व प्राप्त होणार. मग साधन कशाने प्राप्त होणार? तर साधन चतुष्ट संपन्न असा जो साधक मग कशाने प्राप्त होणार? अशा प्रकारे स्वनिष्ठ आपल्या बुद्धीने जर प्राप्त करायला गेलो तर आपल्या बुद्धीने प्राप्त होणार नाही. सांगणारा व्यवस्थितपणे समजावून सांगणार. सम्यक प्रदाति इति संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय? आपण संप्रदाय शब्द वापरतो. सम्यक प्रदाति यथावित, जसं गुरुकडून घेतलेला आहे, गुरूंकडून ज्याप्रमाणे घेतलेली आहे विद्या त्याप्रमाणेच त्या विद्येचा अनुभव घेऊन शिष्यापर्यंत पोहोचवणारा. म्हणून स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम सांगितलं तैतरी उपनिषदाने. स्वाध्याय आणि प्रवचन. स्वाध्याय म्हणजे स्वतःचं अध्ययन झालं पाहिजे, स्वतःच्या जीवनामध्ये ते उतरलं पाहिजे. पहिले स्वतः अनुष्ठान केलं पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. हा झाला स्वाध्याय. आणि मग प्रवचनाभ्याम, मग शिष्यांना शिकवणं आहे, उपदेश देणं आहे. न प्रमदितव्यम, याच्यामध्ये प्रमाद करू नये शास्त्र म्हणतं. आणि अशा प्रकारे म्हणून ते आत्मज्ञान कशा प्रकारे प्राप्त होईल? तर ते आत्मज्ञान अशा प्रकारे गुरुपदेशपूर्वक, स्वतःच्या मनाने नाही. मी म्हणून मी स्वतः आपला ह्याच्यावर अमुक करतो, त्याच्यावर अमुक करतो, हा ग्रंथा PhD करतो, असं करतो तसं करतो, तसं होणार नाही. गुरुपदेशपूर्वकच ते ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. कारण गुरुपदेशपूर्वक का? गुरूंना त्याच्यामध्ये असणारं तत्व काय सांगायचंय. आता आपण पाहतो सध्या कशामध्ये, TV मध्ये एक शब्द बोलायचा असतं एक, परंतु त्याचा अर्थ भिन्न. मग त्याच्यावरनं मोठमोठं काही ना काहीतरी आंदोलन, त्याच्या मनामध्ये तो भाव असो नसो, म्हणून काय अर्थभिन्नता निर्माण होते. ती अर्थभिन्नता निर्माण होऊ नये हाच अर्थ आहे असं दृढ सांगणारे जे गुरु आहेत त्या गुरूंच्या अनुषंगाने त्या गुरुदेव उपदेशपूर्वक श्रवण मनन निध्यासना, त्यानंतर श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासना आहे, ते करून अभ्यासाच्या वेळी लक्षणावृत्तीने मी परमात्माचा आहे अशा प्रत्येकात्मस्वरूपाने आत्मस्वरूप होण्याची जो प्रार्थना करतो, अशा प्रकारे जो श्रवण मनन निधिध्यासना प्रतिदिन करून काय करतो, अशा प्रकारे लक्षणावृत्ती नेहमी परमात्मात आहे अशा प्रत्येकात्मस्वरूपाने आत्मस्वरूप होण्याची जो प्रार्थना करतो, अशा साधकासच स्थानून निखन ज्ञायेनं. नुसतं गोष्टवन नाही करत, तर त्यानंतर त्याचं मनन आहे, निधिध्यासन आहे, ह्या सगळ्या गुणांनी तो साधक काय करतो, त्या प्रत्येकात्मस्वरूपाचं चिंतन मनन करतो, त्यालाच ते आत्मस्वरूप कळते. आपणच आपले स्वरूप जाणले पाहिजे, आपल्यालाच आपला उद्धार करायचा. कोणी येऊन अलग लक्षाने उद्धार करेल असं होणार नाही, आपल्यालाच प्रयत्नशील राहायचंय. म्हणून आपणच आपले स्वरूप जाणले पाहिजे. केवळ आत्मकाम जो साधक, त्याला हा आत्मा आपले यथार्थ स्वरूप प्रकाशित करतो. जो केवळ आत्मकाम आहे, म्हणजे ज्याच्या मनामध्ये आता दुसरी काही इच्छा राहिलेली नाही, मुमुक्षुत्व शेवटचं जे आहे, विवेक, वैराग्य, त्यानंतर समाधी, षट्क संपत्ती आणि शेवट सांगितलं मुमुक्षुत्व. मोक्षम इच्छा मोक्षा, परमेश्वरच प्राप्त झाला पाहिजे, मोक्षच प्राप्त झाला पाहिजे, अशा प्रकारची दृढ भावना मनामध्ये निर्माण होणे म्हणजे मुमुक्षुत्व. आणि अशा प्रकारे ज्या वेळेस ते मुमुक्षुत्व त्याच्यामध्ये निर्माण होईल, त्याच वेळेस काय होईल, त्याच वेळेस तो आत्मकाम साधक त्याला आपला आत्मा यथार्थ स्वरूपाने प्रकाशित करतो. तो आत्मा त्याला आपलं स्वरूप त्या ठिकाणी प्रकाशित करतो. म्हणजे तो साधक परब्रह्म स्वरूपच होतो, याशिवाय अन्य उपाय नाही. म्हणजे काय प्रकाशित करतो, म्हणजे काय, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती शास्त्रवाक्य आहे.
ब्रह्मविद काय होतो? आणखी काय दुसरं होतो का? काही दुसरं होत नाही. तर ब्रह्मविद ब्रह्म एव होती. ब्रह्मविद कोण होतो? ब्रह्मच होतो, दुसरं काही होत नाही. नदी समुद्राला मिळाल्यानंतर पुन्हा काय होतं? समुद्रच होते, तद्व्यतिरिक्त काही होत नाही. तसं हा जीव भावजने मानलेला आहे. मी सुखी दुःखी. हा जीवभाव एकदा त्या परमात्मा भावामध्ये मिळाल्यानंतर काय होतं? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे सर्व आनंदच असतो, दुसरं काही नसतं त्या ठिकाणी. म्हणून अशा प्रकारे तो साधक काय म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव होती, या न्यायाने तो ब्रह्मविदच होतो, परब्रह्म स्वरूपच प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे असणारा तो जो साधक आहे, जीवनाचा असणारा उद्देश त्या ठिकाणी सफल होऊन पुढे असणारा सुंदर असं त्याबद्दल सांगतात. काय म्हणतात? देहदृष्ट्या तु दासोहम, जीवदृष्ट्या तु अंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चला मतिः. फार सुंदर सांगितलं. काय सांगितलं? देहदृष्ट्या तु दासोहम, या शरीराच्या दृष्टीने जर पाहायचं असेल तर भगवंता मी कोण आहे? तुझा दास आहे, शरीराच्या दृष्टीने. त्यानंतर जीवदृष्ट्या तू अंशः अहम, जीवदृष्टीने जर पाहायला गेलं तर मी कोण आहे? तुझाच अंश आहे, ममैवांशो. जीवदृष्ट्या अंश, शरीरदृष्ट्या दासोहम. आत्मदृष्टीने पाहायला गेलो तर आत्मदृष्ट्या त्वमेव अहम, तर तूच मी आहे आत्मदृष्ट्या. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची भिन्नता नाही, तू मीच आहे. म्हणून आत्मदृष्ट्या तू त्वम एव अहम इति मे निश्चला मती, हीच माझी निश्चल आणि दृढ मती आहे. की अशा प्रकारे जो साधक आहे तो कशा प्रकारे त्याची असणारी बुद्धी असते, तर अशा प्रकारेच त्याची बुद्धी कशाने होते? हे श्रवण मनन निध्यासनाच्या अनुषंगाने हे तत्व तो जीवनामध्ये प्राप्त करतो. देहदृष्ट्या तु दासोहम, जीवदृष्ट्या तु अंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. जीवदृष्ट्या मी, देहदृष्ट्या मी तुझा दास आहे, जीवदृष्ट्या मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्ट्या तू आणि मी एकच आहे, ही दृढमती त्या साधकाची निर्माण होते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या 23व्या मंत्राच्या द्वारे आत्मतत्व कशा प्रकारे प्राप्त केलं पाहिजे हे सांगण्याचा त्यांनी परिपूर्ण प्रयत्न केला. पुढच्या असणार 24-25व्या मंत्राच्या द्वारे सुद्धा पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी करून त्यानंतर 25व्या मंत्रानंतर ही द्वितीय असणारी वल्ली या ठिकाणी संपूर्ण होणार आहे.